Speak words of faith today. विश्वासाचे शब्द आज बोला. Your life will change. तुमचं जीवन Your बदलेल. condition will change. तुमची अवस्था बदलेल. Your body will change. तुमचं शरीर Your बदलेल. position will change. तुमची पोझिशन Your बदलेल. relationship will तुमची change. नाती बदलतील. Every doubt has to go now. सगळ्या शंका आता गेल्या पाहिजेत. Believe in the word. देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवा. Read the Bible every day. बायबल रोज वाचा. If you don't have the Bible, तुमच्याकडे जर बायबल नसेल what statements will you make? तर मग तुम्ही काय बोलणार? Faith तुमच्यामध्ये is useless without the word of God. देवाच्या शब्दांशिवायचा विश्वास निरुपयोगी आहे. It is useless. काही फायद्याचा नाहीये. You have to claim the promises of तुम्ही God. देवाचं वचन क्लेम केलं पाहिजे. God is the one who makes promises. देव वचन देतो ना. We are the ones who have to claim those आणि promises. आपण ती वचनं क्लेम करायची असतात. Otherwise it does not work. नाही तर काम होत नाही. Because his word is the कारण foundation. त्याचा शब्द पाया आहे. And claiming the word is building on that आणि foundation. शब्दाला क्लेम करणं त्या पायावर बांधणं आहे. And claiming the word with faith मी देवाचं वचन विश्वासाने क्लेम करत आहे. will bring forth blessings in your आणि life. त्यातून तुमच्या जीवनात आशीर्वाद येतील. So right now, आता या वेळेला whatever you're going through, ज्या कुठल्या परिस्थितीतून तुम्ही जात असाल, my God is able. माझा देव करण्यास समर्थ आहे. My God is able. माझा देव करायला समर्थ आहे. He will help you out. माझा देव तुम्हाला सहाय्य करेल. He will treat your case personally. आणि माझा देव तुमच्या जीवनी प्रकरणांना पर्सनली हाताळेल. See, today, this morning, I prayed for you. आज सकाळी मी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली And आहे. God told me आणि देव मला म्हणाला that these people have to make this proclamation. या लोकांनी आज या सर्व येणाऱ्या लोकांनी असं बोलायला हवं. Hebrews 13:5-6. इब्री क्रास 13 अध्याय 5 आणि 6 That the Lord is my की helper. प्रभू माझा मदतगार आहे. The Lord alone is my helper. प्रभू एकटाच माझा मदतगार And आहे. He said, I will never leave you. आणि तो म्हणालाय मी तुला कधी सोडणार I will नाही. never तो forsake you. म्हणालाय मी तुला कधी टाकणार So my नाही. confidence is on Him माझा विश्वास देवावर आहे. that He will help me तो मला now. मदत करणार आहे. That He आता. will heal तो me मला now. आरोग्य देणार He आहे. will आता. change my तो condition माझी now. अवस्था बदलणार आहे. आता. Something good is going to happen काहीतरी in my चांगलं life. होणार आहे आता माझ्या जीवनात. Are you ready? तयार आहात? Lord, प्रभू right now, आता वेळेला we come before you, आम्ही तुझ्या समोर येत आहोत. basing our confidence on Hebrews 13:5-6. आमचा विश्वास इब्री क्रास पत्र 13 5 आणि 6 वर ठेव. Where you said, जिथे तू बोललाय I will never leave you, I will never मी forsake you. तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार And नाही. that's why boldly we are आणि saying, म्हणून धैर्याने आम्ही बोलत the आहोत Lord is my की helper. प्रभू माझा मदतगार आहे. What can man do unto me? मनुष्य माझं काय करणार? God will help me. देव मला मदत करेल. He will deliver me. देव मला सुटका देईल. He will help me. देव मला मदत He will करेल. heal me. देव मला बरं करेल. Lord, प्रभू as these people are making these statements, जसे हे सारे लोक ही विधानं करतायत, let your word work in their lives. तुझा शब्द त्यांच्या जीवनात काम करू You दे. help them, तू Lord. त्यांना सहाय्य कर. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई every pain, आणि वेदना leave them in Jesus' name. सोड या लोकांना येशूच्या नावात. Leave them in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या नावात. Every demonic activity सर्व सैतानी शक्त्या, that is coming in their lives, सैतानी कृत्य जी त्यांच्या In their जीवनात येतात, families. त्यांच्या परिवारात I येतात, break the power of the मी devil out of their तोडतो lives in Jesus' येशूच्या name. नावामध्ये. Because the Lord is my कारण confidence. प्रभू माझा विश्वास आहे. I praise His word. मी प्रभूच्या शब्दांची स्तुती करत आहे. Like David, I'm saying I'm praising His word. दाविदाप्रमाणे मी म्हणत आहे की मी देवाच्या शब्दांची स्तुती करतो. He is your helper. देव तुमचा मदतगार He आहे. is your helper. देव तुमचा मदतगार He आहे. will help you देव right तुम्हाला now. सहाय्य करेल आता. Father, I pray, माझ्या बापा मी प्रार्थना whatever they करतो, need, ज्या काही यांच्या गरजा आहेत give it to them in Jesus' त्या name. गरजा त्यांना देऊन टाक येशूच्या Give it to नावात. them in Jesus' देऊन name. टाक त्यांना त्यांच्या गरजा Say, येशूच्या I नावात. receive it in Jesus' म्हणा मी name. येशूच्या नावात स्वीकारत I आहे. receive blessing in बोला Jesus' मी name. येशूच्या नावात आशीर्वाद स्वीकारत I आहे. receive change in येशूच्या Jesus' name. नावात मी बदल स्वीकारत My आहे. condition will change. माझी अवस्था बदलणार My आहे. people will change. माझे लोक My बदलणार आहेत. position will माझी change. पद बदलणार My आहेत. body will माझं change. शरीर बदलणार आहे. Things will change in my life माझ्या for the जीवनात गोष्टी better. बदलणार आहेत, चांगल्याकडे होणार आहे. I believe माझा विश्वास आहे because कारण my God has declared it. माझ्या देवाने घोषित In केलं आहे. Hebrews 13:5-6 इब्री क्रास 13 5 आणि 6 that I will never leave you. खराबा शंदो That I will महादा. never मी forsake तुला कधी you. सोडणार नाही, मी So तुला I कधी टाकणार नाही. मला know माहित आहे even if the world forsakes जरी me, जगाने मला my सोडलं, Jesus will not forsake येशू me. मला सोडणार He नाही. will not abandon me. येशू मला टाकणार नाही. He will be my helper. येशू माझा मदतगार He होतील. will help me this येशू मला morning. मदत करतील. आज सकाळी पण केली. This morning He will help me. आज सकाळी येशू मला मदत The करतील. God who helped me before ज्या देवाने अगोदर मला मदत is केली the आहे, same God who is going to help me now. तोच देव मला परत मदत करणार. He is going to save me तो मला तारणार आहे. as He saved me before. जसं त्याने अगोदर मला वाचवलं तसं Strength is coming in you त्याची शक्ती तुमच्यात येत आहे. to face the lions and the bears, येणाऱ्या सिंहांना आणि अस्वलांना तोंड द्यायला, to face the Goliaths of your life. गोलायतला, तुमच्या जीवनातल्या गोलायतला तोंड द्यायला Strength is coming in you. शक्ती येते तुमच्या. Receive the strength, ती शक्ती स्वीकारा, receive the hope, आशा स्वीकारा, and things will change. गोष्टी बदलतील.
Thank you, Father. देवाला धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. आमेन. Yes, your home condition will change. तुमच्या घरातली अवस्था बदलेल. Yes. बदलेल. The ones who are in debts, जे कर्जबाजारी आहेत, your debts will go. तुमचं कर्ज जाईल. God will help you देव तुम्हाला मदत करेल to come out of those debts. कर्जातून बाहेर यायला. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Your body will heal. तुझं शरीर बरं होईल. Just cling to the word of God. केवळ देवाच्या शब्दांना लपटून राहा. Thank you, Master. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद.